ग्रामीण भागामध्ये म्हण आहे ना, त्याप्रमाणे त्यांना बाकी सगळे वाईट दिसतात. बाकी सगळ्यांच्याकडे ते संशयाच्या नजरेनं बघतात. विश्वज्ञानी मी एकटाच आहे हे जे संजय राऊतांची मानसिकता आहे का नाही, त्यामुळे त्यांना ते स्वतः सोडले तर दुसरे कुणीच चांगलं वाटत नाही. त्यामुळं हा त्यांचा विचार त्यांच्यापाशी लखलाभू. निवडणूक आयोग असेल, या बाकीच्या यंत्रणा असतील, त्या स्वायत्त आहेत. घटनेनं कायद्यानं दिलेल्या चौकटीत राहून या सगळ्या स्वायत्त संस्था काम करत असतात. एवढं सुद्धा 4-4 टर्म खासदार राहिलेल्या जर मान्यवरांना समजत नसेल तर ठीक आहे, त्यांना काय म्हणायचे ते त्यांनी म्हणू द्या. राज्य हे कायद्यानं चालतं, घटनेनं घालून दिलेल्या नियमानं चालतं. एवढंच फक्त संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. शेवटचा एक प्रश्न. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. येरवडा कारागृहात जाणाऱ्या कैद्यांची एक व्हॅन पोलिसांनी निरीक्षणस्थळी थांबवली आणि काही पाकिटं त्यामध्ये वाटण्यात आल्याचं व्हिज्युअल्समध्ये दिसतंय. तर दिवाळीची ही पाकिटं वाटली जात आहेत का आणि राज्यात नेमकं कायदा सुव्यवस्था कशा बोजवारा उडालाय असा प्रश्न त्यांनी उपस्थित. मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही. पुण्यामध्ये घडलं का कुठं घडलं ही जी त्यांचा जो काही व्हिडिओ आहे त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांच्याकडे सुपूर्द करावा. पोलीस यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळं जर त्या व्हिडिओमध्ये काही तथ्यता असेल तर पोलीस महासंचालक याच्या बाबतीत योग्य ती चौकशी करतील. ओके, थँक्यू. दोन प्रश्न. ठाण्याचा आपल्याकडे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जे यश मिळाले ते पाहता 45 जागा निवडून आल्या लोकसभेमध्ये. त्याकरता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी एक रणनीती आखलेली आहे किंवा कशा पद्धतीनं विभागून घेतलेत. ते मराठवाडा विदर्भ जो असेल तो फडणवीस असतील, मुंबई आणि शहरी पट्टा शिंदेसाहेब असतील, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अजित पवार असतील. कुठेही सगळ्यांना एकत्रित करून जागा निवडून पैसे आणायचे असेल आणि मोदींना पंतप्रधान बनवायचे असेल, ही सगळी रणनीती काय? हे आमचं मिशनच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आज जर आपण पाहिलं तर 45+ लोकसभेच्या जागा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निवडून आणण्याच्या तयारीला आज नाही, गेली वर्ष झालं आम्ही सगळे लागलेलो आहोत. आता काय तयारी केली, कशी रणनीती आखली, ह्या निवडणुकी जिंकण्याच्या गोष्टी जाहीर माध्यमांच्या समोर सांगायच्या नसतात. पण आपण जर पाहिलं असेल, ज्याला आपण टेस्ट म्हणतो, ही काल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपण पाहिली. ग्रामपंचायत ग्रामीण भागामध्ये 1 नंबरला ही शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही 1 नंबरला आहे. आणि जे आमच्या विरोधात महाविकास आघाडी आहे त्यांच्यापेक्षा तिप्पट चौपट जागा सरपंच पदाच्या, सदस्य पदाच्या आम्ही लोकशाहीच्या मार्गानं मतदान लोकांनी करून निवडून आणलेलं आहे. महाराष्ट्राचा कल कोणत्या बाजूने आहे हे कालच्या ग्रामपंचायत निवडणुकीवरनं स्पष्ट झालेलं आहे. आम्ही जे उद्दिष्ट ठेवून कामाला लागलोय 45+ जागा लोकसभेच्या जिंकायच्याच आणि ते जिंकण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्ण तयारीनिशी काम करत आहे. ठाण्याचा प्रश्न आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सर्वात पहिली राज्यात कारवाई झालेली ती म्हणजे ठाण्यामध्ये. ठाणे महानगरपालिकेने एक RMC प्लांट बंद केलेला आहे आणि जवळपास 70 पेक्षा जास्त डंपर जे उघड्याने डेब्रिज घेऊन जात होते उडत होते. तर ह्या कारवाईबद्दल काल याच्या बाबतीत गांभीर्याने चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा झाली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, सर्व महापालिका आयुक्तांना आपण तशा सूचना परिवहन आयुक्तांना दिलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या अनुषंगानं ज्या ज्या उपाययोजना कडक कराव्या लागतील त्या कडक उपाययोजना करण्याच्या संदर्भामधले आदेश या ठिकाणी आपण प्रशासनानं, सर्व जिल्ह्यातल्या प्रशासनाला दिलेले आहेत. त्याप्रमाणे मी स्वतः काल आणि परवा 2 दिवस जिल्हाधिकारी ठाणे असतील, सर्व महापालिका आयुक्त असतील, सर्व पोलीस आयुक्त असतील, परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी असतील, या सगळ्यांच्या बरोबर काल मी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि ज्या काही खाणी आहेत, जे प्रदूषण करतात, आपण जसा उल्लेख केला हे तुमचं RMC प्लांट आहेत किंवा काही डंपर आहेत जे उघड्यानं सगळे वाहतूक करतात, याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मी दिलेले होते पालकमंत्री म्हणून. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सुद्धा ते आदेश आहेत आणि त्याप्रमाणे कारवाईला सुरुवात झालेली आहे. आपल्याला निश्चित येणाऱ्या 2-3 दिवसात प्रदूषण करणाऱ्या सर्व यंत्रणांच्या विरुद्ध कडक कारवाई केलेली दिसेल. तर ठाण्यामधल्या मुंबऱ्यामध्ये जी शाखा होती ती ठाकरे गटाची होती म्हणून जमीनदोस्त केली गेली, ती रात्रीच्या अंधारात असा एक आरोप आहे. आणि या सगळ्या घटनेनंतर उद्धव ठाकरे जे आहे ते शनिवारी मुंबऱ्यातल्या त्या ठिकाणी शाखेवरती येणार आहेत. त्याच्या पुढे जाऊन काल रात्रीच तिथं एक कंटेनर आणून म्हणजे आपल्या पक्षाने तिथं शाखा उभी केलेली आहे. कुठेतरी हा शाखेचा वाद जो आहे तो आता कायदा सुव्यवस्था बिघडण्याच्या दृष्टीने दिसतोय आणि उद्धव ठाकरे येणार आहेत मुंबईमध्ये. काय नाही, कुणी कुठं जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक गोष्ट चांगली आहे की माननीय उद्धव साहेब बाहेर पडलेत, मातोश्रीमधनं बाहेर पडतायत आणि जात आहेत कुठेतरी शाखेला भेट द्यायला.
आम्ही 2.5 वर्ष त्यांच्याबरोबर पूर्वी साहेब माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हेच म्हणत होतो की साहेब आपण जिल्ह्यात जाऊया, विभागात जाऊया, लोकांना भेटूया. पण त्यावेळी झालं नाही. आता काही ना काही निमित्तानं का होईना माननीय उद्धव साहेब बाहेर पडतायत, शाखेला भेट देत आहेत. ही चांगली गोष्ट आहे, तिने द्यावी. पण तिथं स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत, तिथलं स्थानिक जे प्रशासन आहे, ते तिथल्या सर्व कागदपत्र तपासतील, सर्व कायदेशीर बाबी तपासतील आणि शेवटी शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराची शिवसेना ही आमचीच आहे. ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. शिवसेनेचा अधिकृत धनुष्यबाण आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे ज्याच्याकडे पक्ष, ज्याच्याकडे पक्षाचं चिन्ह, त्याच्याकडेच पक्षाची शाखा, याप्रमाणे ही शाखा सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराच्या शिवसेनेचीच आहे आणि ती शिवसेनेचीच राहील. ठीक आहे, धन्यवाद. नाही मला जाऊ द्या, पुण्याला जायचंय मला. सॉरी, प्लीज जास्त नाही गिरोल दुसरं काय दिलं दुसरं काय नाही ना गे लवकर इधर ही गाडी ती बोल काय कळत रे. तर 2 मिनिटं बोल बोललो बाबा मी 2 वेळा. आपल्यासोबत मंत्री समोर देसाईसाहेब आहे. देसाईसाहेब, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांमध्येच विसंवाद आहे किंवा एकमेकांच्या विरोधात वक्तव्य आहेत. या मुद्द्याला घेऊन काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना तंबी दिल्याचं बोललं जातं. नाही, हे बघा, मी परत सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढंच सांगितलं सर्व मंत्री महोदयांना की आरक्षणाचा विषय असेल किंवा इतर कुठलाही विषय असेल, जे आपण मंत्रिमंडळात शासन म्हणून ठरवलेलं आहे त्या पद्धतीची भूमिका सगळ्यांनी माध्यमांच्या समोर किंवा लोकांच्या समोर जाताना बोलली पाहिजे. त्यामुळं आणि बोलताना 3 पक्षाचे जरी मंत्री असले सरकारमध्ये तरी आपल्याकडं संवाद असला पाहिजे, आपल्यात एकमेकाच्यात कोऑर्डिनेशन असलं पाहिजे आणि शासन म्हणून, सरकार म्हणून जनतेच्या समोर, माध्यमांच्या समोर जाताना आपण एका विचारानं संघटितपणे गेलं पाहिजे. एवढंच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. वाद होतील, मतभेद होतील किंवा काही गैरसमज निर्माण होईल अशी वक्तव्य टाळावीत असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. तंबी दिली, कान टोचले असं बिलकुल काही झालेलं नाही. आपण कालच्या कॅबिनेटमध्ये हा मुद्दा देखील उपस्थित केला होता का की ज्या पद्धतीने भुजबळ साहेब वक्तव्य करतायत त्यावर कुठेतरी वरिष्ठांनी दखल घ्यावी. मंत्रिमंडळामध्ये काय चर्चा झाली ही बाहेर उघड सांगायची नसते. त्यामुळं मी एवढंच सांगेन की आता काल या गोष्टीवरती भरपूर चर्चा झालेली आहे आणि जे ठरलंय, कुणबी दाखले देण्याबाबतीतलं जे ठरलंय, क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीतलं जे ठरलंय, एकूणच मराठा आरक्षण कशा पद्धतीनं द्यायचं, टिकणारं द्यायचं, याच्यावरती सगळं व्यवस्थित चर्चा झालेली आहे. मंत्रिमंडळात पूर्णपणे एकवाक्यता आहे. मंत्रिमंडळ एका विचारानं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. कसलाही वाद, कसलेही मतभेद, कसलाही विसंवाद आमच्यात नाही. यावर संजय राऊत यांनी टीका केली की काल मंत्रिमंडळामध्ये थेट गँगवर झाला, मंत्र्यांमध्ये गँगवर झाला. संजय राऊतांचे इन्फॉर्मर खोटी माहिती देतात. संजय राऊतांनी जर त्यांच्याकडे जी काही खबरी यंत्रणा समजा असेल ती फेल्युअर आहे. संजय राऊतांना पूर्णपणे चुकीची माहिती मिळते आणि चुकीचं वक्तव्य करून संजय राऊत तोंडघशी पडतात. मी आता जे सांगितलं तशी खेळीमेळीत चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं बाहेर येताना आम्ही एकमेकाबरोबर आलो, हातात हात घालून आलो, हसत खेळत आलो आणि आतमध्ये सुद्धा हेल्दी ॲटमॉस्फिअरमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली. कुठलाही मतभेद, कसलीही गैरसमज, कसलाही वादविवाद मंत्रिमंडळातल्या कुठल्याही सदस्यांच्या मध्ये बिलकुल नाही. पण मंत्रिमंडळ बैठकीच्या आधीच आपली एक स्वतंत्र बैठक झाली होती आपल्या काही मंत्र्यांसोबत, आमदारांसोबत. भुजबळांनी देखील एक स्वतंत्र बैठक घेतली आणि याच मुद्द्यांवरती की वारंवार भुजबळ जे आहेत ती वक्तव्य करतात, त्यामुळे सरकार देखील अडचणी देऊ शकतं. याचबरोबरीनं पक्षाचा किंवा सरकारचा जो अजेंडा आहे तो कुठेतरी डायव्हर्ट होतो किंवा ते मारक ठरतोय. नाही, काल बघा आम्ही तिन्ही मंत्री महोदय जे इथं होतो, आम्ही एकाच शेजारी एक राहतो. मी इथं, माझे शेजारी भुसे साहेब आहेत, त्यांच्या शेजारी भुमरे साहेब आहेत. आणि आमचं नेहमी असं असतं की एखाद्या बैठकीला जाताना कधी माझ्याकडे चहा नाश्ता जेवण होतं, कधी त्यांच्याकडे होतं. असं आम्ही एकत्र जमलो, चहा नाश्ता घेतला आणि एकत्र बैठकीला गेलो. ह्याच्यापेक्षा बैठक घेतली, चर्चा केली, काय प्लॅनिंग करून बैठकीला गेलो असं बिलकुल नाही. मी एकच सांगेन आपल्याला, 3 पक्षांचं सरकारमध्ये मंत्री जरी असले तरी आमच्या तिन्ही पक्षातल्या सर्व मान्य मंत्री महोदयांच्यामध्ये पूर्णपणे कोऑर्डिनेशन आहे, पूर्णपणे चांगला संवाद आहे. आमचं हेल्दी ॲटमॉस्फिअर कॅबिनेटमध्ये आहे. धन्यवाद.
जी चर्चा झाली सभागृहामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत ती चर्चा सगळ्या विषयाला धरून होती. कुठेही वादळी चर्चा झाली नाही किंवा कुठेही एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले नाही. संजय राऊत म्हणतात त्यानुसार गँगवर तर अजिबात झालं नाही असं स्पष्टीकरण जे आहे ते मंत्री समोर देसाई यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. धन्यवाद. बोललो बाबा मी 2 वेळा. आपल्यासोबत मंत्री समोर देसाई साहेब आहेत. देसाई साहेब, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांमध्येच विसंवाद आहे किंवा एकमेकांच्या विरोधात वक्तव्य आहेत. या मुद्द्याला घेऊन काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांना तंबी दिली असं बोललं जातं. नाही, हे बघा, मी परत सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढंच सांगितलं सर्व मंत्री महोदयांना की आरक्षणाचा विषय असेल किंवा इतर कुठलाही विषय असेल जे आपण मंत्रिमंडळात शासन म्हणून ठरवलेलं आहे त्या पद्धतीची भूमिका सगळ्यांनी माध्यमांच्या समोर किंवा लोकांच्या समोर जाताना बोलली पाहिजे. त्यामुळं आणि बोलताना 3 पक्षाचे जरी मंत्री असले सरकारमध्ये तरी आपल्याकडं संवाद असला पाहिजे, आपल्यात एकमेकाच्यात कोऑर्डिनेशन असलं पाहिजे आणि शासन म्हणून, सरकार म्हणून जनतेच्या समोर, माध्यमांच्या समोर जाताना आपण एका विचारानं संघटितपणे गेलं पाहिजे. एवढंच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. वाद होतील, मतभेद होतील किंवा काही गैरसमज निर्माण होईल अशी वक्तव्य टाळावीत असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. तंबी दिली, कान टोचले असं बिलकुल काही झालेलं नाही. आपण कालच्या कॅबिनेटमध्ये हा मुद्दा देखील उपस्थित केला होता का की ज्या पद्धतीने भुजबळ साहेब वक्तव्य करतायत त्यावर कुठेतरी वरिष्ठांनी दखल घ्यावी. मंत्रिमंडळामध्ये काय चर्चा झाली ही बाहेर उघड सांगायची नसते. त्यामुळं मी एवढंच सांगेन की आता काल या गोष्टीवरती भरपूर चर्चा झालेली आहे आणि जे ठरलंय, कुणबी दाखले देण्याबाबतीतलं जे ठरलंय, क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीतलं जे ठरलंय, एकूणच मराठा आरक्षण कशा पद्धतीनं द्यायचं, टिकणारं द्यायचं याच्यावरती सगळं व्यवस्थित चर्चा झालेली आहे. मंत्रिमंडळात पूर्णपणे एकवाक्यता आहे. मंत्रिमंडळ एका विचारानं मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. कसलाही वाद, कसलेही मतभेद, कसलाही विसंवाद आमच्यात नाही. यावर संजय राऊत यांनी टीका केली की काल मंत्रिमंडळामध्ये थेट गँगवर झाला, मंत्र्यांमध्ये गँगवर झाला. संजय राऊतांचे इन्फॉर्मर खोटी माहिती देतात. संजय राऊतांनी जर त्यांच्याकडे जी काही खबरी यंत्रणा समजा असेल ती फेल्युअर आहे. संजय राऊतांना पूर्णपणे चुकीची माहिती मिळते आणि चुकीचं वक्तव्य करून संजय राऊत तोंडगशी पाडतात. मी आता जे सांगितलं तशी खेळीमेळीत चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं बाहेर येताना आम्ही एकमेकाबरोबर आलो, हातात हात घालून आलो, हसत खेळत आलो आणि आतमध्ये सुद्धा हेल्दी ॲटमॉस्फिअरमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली. कुठलाही मतभेद, कसलीही गैरसमज, कसलाही वादविवाद मंत्रिमंडळातल्या कुठल्याही सदस्यांच्या मध्ये बिलकुल नाही. पण मंत्रिमंडळ बैठकीच्या आधीच आपली एक स्वतंत्र बैठक झाली होती आपल्या काही मंत्र्यांसोबत, आमदारांसोबत. भुजबळांनी देखील एक स्वतंत्र बैठक घेतली याच मुद्द्यांवरती की वारंवार भुजबळ जे आहेत ती वक्तव्य करतात त्यामुळे सरकार देखील अडचणी देऊ शकतं. याचबरोबरीनं पक्षाचा किंवा सरकारचा जो अजेंडा आहे तो कुठेतरी डायव्हर्ट होतो किंवा ते मारक ठरतोय.
नाही काल बघा आम्ही तिन्ही मंत्री महोदय इथं होतो. आम्ही एकाच शेजारी एक राहतो. मी इथं, माझ्या शेजारी भुसे साहेब आहेत, त्यांच्या शेजारी भुमरे साहेब आहेत. आणि आमचं नेहमी असं असतं की एखाद्या बैठकीला जाताना कधी माझ्याकडे चहा नाश्ता जेवण होतं, कधी त्यांच्याकडे होतं. असं आम्ही एकत्र जमलो, चहा नाश्ता घेतला आणि एकत्र बैठकीला गेलो. ह्याच्यापेक्षा बैठक घेतली, चर्चा केली, काय प्लॅनिंग करून बैठकीला गेलो असं बिलकुल नाही. मी एकच सांगेन आपल्याला, 3 पक्षांचं सरकारमध्ये मंत्री जरी असले तरी आमच्या तिन्ही पक्षातल्या सर्व मान्य मंत्री महोदयांच्यामध्ये पूर्णपणे कोऑर्डिनेशन आहे, पूर्णपणे चांगला संवाद आहे. आमचं हेल्दी ॲटमॉस्फिअर कॅबिनेटमध्ये आहे. धन्यवाद. जी चर्चा झाली सभागृहामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत, ती चर्चा सगळ्या विषयाला धरून होती. कुठेही वादळी चर्चा झाली नाही किंवा कुठेही एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले नाही. संजय राऊत म्हणतात त्यानुसार गँगवर तर अजिबात झालं नाही असं स्पष्टीकरण जे आहे ते मंत्री समोर देसाई यांनी दिलेलं आहे. पुढे हर्षद गोरकासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.